तुम्ही जर सुट्टं तेल विकत असाल किंवा विकत घेत असाल तर थांबा. अन्न आणि औषध प्रशासनाने आता नवीन नियम आणलेला आहे आणि या नियमानुसार महाराष्ट्रामध्ये सुट्टं तेल विक्रीला बंदी घालण्यात आलेली आहे. जवळपास 77 तेलाचे नमुने तपासण्यात आले आणि त्या तेलांमध्ये त्रुटी आढळून आल्या आणि त्यानंतर हा मोठा निर्णय तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने घेतलेला आहे. त्यामुळे आता सुट्टं तेल विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. दुसरं महत्त्वाचं, तुमच्याकडे जर परवाना नसेल तर सगळ्यात आधी तुम्हाला परवाना, लायसन्स घ्यावं लागेल. विदाऊट लायसन्स तुम्ही तेल विकू शकणार नाही. त्याचबरोबर प्रॉपर पॅकेजिंगमध्ये ते तेल असलं पाहिजे. त्या तेलवर प्रॉपर लेबलिंग असलं पाहिजे. कंटेंट काय काय आहे त्याचं प्रॉपर ते पॅकेजिंगवर असलं पाहिजे. त्याचबरोबर ग्राहकांना सुद्धा मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलेली आहेत. ग्राहकांनी सुद्धा सुट्टं तेल खरेदी करायचं नाही. तेल विकत घेताना त्यावर एक्सपायरी डेट काय आहे त्या सगळ्या गोष्टींची शहानिशा करायची, बॅच नंबर चेक करायचा आणि त्याचबरोबर जे तेलाचे मोठमोठे डबे येतात, ते डबे जर गंजलेले असतील किंवा त्याचा पुनर्वापर होत असेल, तर त्या डब्यांमधलं तेल घ्यायचं नाही. स्पष्ट नाही म्हणायचं, असे मार्गदर्शक तत्त्व तुमच्यासाठी सुद्धा जारी करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता खाद्यतेल जे सामान्य माणसाच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा घटक आहे, रोजच्या जीवनातला घटक आहे. आता सणवारसुद्धा येत आहेत. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर या कारवाईला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं. या संदर्भात तुमची प्रतिक्रिया काय? कमेंटमध्ये सांगा.